राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डॉ. तुषार सनान्से यांच्या प्रयत्नांना यश. आज शहादा येथे डोंगरगाव रोड येथे काही 17 तारखेला रात्री एका फॉर्च्युनर गाडीने आई व मुलाला चिरडले होते. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. तुषार सनान्से यांनी या रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी केली होती. अखेर आज प्रशासनाने त्यावर गांभीर्य घेऊन गतिरोधक बसवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग आत्माराम नगराळे, डॉ. वसंत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज 18 महाराष्ट्र साठी योगेश पाटील, नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी. शहादा येथे मागे 5-7 दिवसापूर्वी जी घटना घडली, डोंगरगाव रोड ते पटेल रेसिडेन्सी या दरम्यान एक अपघात होऊन आई आणि मुलगा मृत्युमुखी पडले. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना होती. त्याच्या 15 दिवस आधी मी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना या रस्त्यावरती गतिरोधक बसवावे अशी मागणी केलेली होती. परंतु काही का होईना, काही जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या रस्त्यावरती गतिरोधक बसवण्याची पूर्तता आज त्यांनी सुरू केली. त्याबद्दल मी प्रशासनाचे जाहीर आभार मानतो.